नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358 न्यूज। आज आपण आलेलो आहोत पांढरी खानमपूर येथे। लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होईल यासाठी विदर्भराज 358 न्यूज तर्फे आम्ही जनमत चाचणी घेत आहोत। कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमच्या चॅनलचा उद्देश नाही, परंतु जनतेच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा हा छोटेखानी शब्द प्रपंच आहे। सहज चर्चा परंतु मुद्द्याची। या सहज चर्चा परंतु मुद्द्याची या कार्यक्रमात आपण काही निवडक कार्यकर्त्यांशी सहज चर्चा करणार आहोत। मित्रा, काय ना तुझं? प्रशांत इंगळे। ही जी अमरावती लोकसभा आता वारे चांगले जोरात वाहू लागले आहेत। 4 दिवसावर लोकसभेचं निवडणूक आहे। तुला काय वाटते, कोण होईल खासदार? बळवंतभाऊ वानखडे। आम्ही त्यांच्या सोबत आहोत। बरं। पांढरीवासी। बरं। सर्व आम्ही पांढरीवासी बळवंतभाऊ वानखडे यांच्या सोबत आहोत। आम्ही त्यांनाच खासदार करणार आहोत। बरं। भाऊ, काय ना तुमचं? संजय रायबुले। बरं। कोण होईल खासदार? बळवंतराव बसवंत वानखडे। बळवंतराव बसवंत वानखडे। कोण काय त्यांची निशाणी काय? पंजा यांच्या पाठीशी आम्ही काही सालापासून आहोत। तेव्हा त्यांची कैची शिलाई मशीन होती, त्या काळापासून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। बरं। आणि त्यांचा खरोखर विजय झालाच पाहिजे आणि 100% जिंकले पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे। बरं। मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर सुद्धा रिंगणात आहेत। काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही माळला पाहतो बघायला, पण त्याच्याशी आम्हाला काही बोलायचं नाही। बरं। कारण ते रक्त आपलंच आहे, हे रक्त आपलंच आहे। बरं। खासदार कोण होईल? बळवंतराव वानखडे। बरं। काका, काय वाटते तुम्हाला, कोण होईल खासदार? बळवंतभाऊ खासदार होतील? नक्की? पक्क्यात। बरं। पक्क्यात। काका, काय वाटते तुम्हाला, कोण होईल खासदार? बळवंतभाऊ वानखडे। काय निशाणी? पंजा। काँग्रेसचा पंजा। तुमचं मत कोणाला आहे, काँग्रेसच्या पंजाला की बळवंतभाऊला? बळवंतभाऊला आणि काँग्रेसच्या पंजाला। बर। काका, कोण होईल खासदार? बळवंतभाऊ। तर पांढरी खानमपूर येथील आंबेडकरी जनतेची ही हाक आहे की बळवंत वानखडेच खासदार होणार आहेत, अशी त्यांची ही जी इच्छा आहे। बघूया त्यांच्या इच्छेला आणि त्यांच्या आकांक्षेला किती यश येते हे बघणे आता उचित ठरणार आहे। आपण पाहत राहा विदर्भराज 358 न्यूज। अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी मनोज रायबोलेसह मी प्रभुदास शिंदे।